याहू याहू। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तुझ कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें। वो चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तुझ कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए, मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए, कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए। ओ रमिया वतावया, रमिया वतावया, रमिया वतावया, रमिया वतावया, मैंने दिल तुझको दिया, होए मैंने दिल तुझको दिया, हो रमिया वतावया, रमिया वतावया, रमिया वतावया, रमिया वतावया। My name is Srinivas Kulkarni, or Shri Kulkarni as they call me, from Belgaum, studied at Belgaum, stayed at Belgaum, and still in Belgaum. So Belgaum is मेरे लिए सब कुछ है. I am fond of singing. मी जवळजवळ 300च्या वर गाणी गायलेली आहेत, रेकॉर्ड केलेली आहेत माझी मी, विदाउट एनी ऑर्केस्ट्रेशन, विदाउट एनी प्लेबॅक, दुसरा कसलीही मदत न घेता माझ्या आवाजात, माझ्या मोबाईलवरती, माझ्या हाताने कॅमेरा धरून म्हणजे मोबाईल धरून गाणी रेकॉर्ड केली. वो तो अपना शौक है प्यारे, वो तो अपना शौक है. गाना है ही क्या ज़िंदगी में गाने के सिवा. गाना सब कुछ है. माझा वेळ जातो गाण्यामुळं. तेवढं सोपं नाही बरं का. एक गाणं जर मला रेकॉर्ड करायचं असेल तर मला दिवसभर ते गाणं घेऊन बसावं लागतं. 8 ते 10, कधी कधी 12 वेळा, आणि कधी कधी थांबून परत 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 रेकॉर्ड होईपर्यंत. आणि तरीही ते रेकॉर्ड बरहुकूम उतरत नाही हां. म्हणजे माझ्या समाधानाला मिळेल, माझं समाधान होईल असं मी ते रेकॉर्ड करतो. आणि मग ते मी ऐकवतो. बहुतेक जण आवडलं म्हणतात. खरं कुठं देव जाणे. म्हणजे असं म्हणावं लागतं ना, वा 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 कुलकर्णी किती छान गायलात, आम्हाला आवडलं बरं का, असं म्हणावं लागतं. पण असं जरी असलं तरी शाबासकीची ती एक छाप मला पुन्हा तरुण बनवून जाते, कॉलेजच्या काळात नेते. माझा जन्म 1945चा. मला यावर्षी 80वे वर्ष लागलं. ते माझं क्रोनॉलॉजिकल एज आहे हो, ते खरं धरू नका. 80 म्हणजे आकडेशास्त्राप्रमाणे ओके, 45चा जन्म, 24 - 45, 80 झाले. पण 80 वर्षाचा जरी मैं असलो तरी हमने अपना शौक संभाल के रखा है. हम गाते हैं, गाए जाते हैं. आज 4 बरस हो गए मैं गाता रहा हूँ. मला मी लिहिलंय पण, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी पुण्यावरनं मासिकातून कथा लिहायचो. त्या पब्लिश व्हायच्या पुण्याच्या. गवा बेहरे यांच्याकडं मराठीतून कथा लिहायचो. तर त्यांच्या अस्मिता बुवा पैंजण या मासिकातून माझ्या कथा पब्लिश व्हायच्या. त्यानंतर मी एक कथासंग्रह
छोटासा पब्लिश केला, महात्मा नावाचा. त्याला बरीच वर्ष झाली. त्यानंतर मी भाराभर चिंध्या नावाचं माझंच आत्मचरित्र म्हणा किंवा एक ललित साहित्य, हो त्याला ललित साहित्याचं पहिलं अवॉर्ड मिळालं हं. ललित साहित्याचं पहिलं अवॉर्ड वाङ्मय चर्चा मंडळातर्फे. तर पहिलंच म्हणजे तसं पाहायला गेलं तर पहिलंच पुस्तक माझं. 400 पानी आहे. भाराभर चिंध्या. भाराभर चिंध्या. आता तुम्हाला असू येईल, म्हणाल यांनी माणसांनी लिहिलं ते लिहिलं, पण भाराभर चिंध्या नाव कशाला दिलं? अहो त्यालाही कथा आहे हो. कथेशिवाय आहे काय दुसरं? जिंदगी यही एक कथा है, तो ये भी कथा होनी चाहिए. काय झालं, मी पहा BA झालो इकॉनॉमिक्स घेऊन, लॉ लॉ घेऊन, आणि MA केलं ते लिटरेचर घेऊन. म्हणजे पहा, BAचा संबंध लॉशी नाही, लॉचा संबंध MAशी नाही. एवढं करून फादर अग्नेल टेक्निकल हायस्कूल बँडस्टँड बांद्रा इथं 2 वर्ष मी मास्टर म्हणून होतो. झालं, ती 2 वर्ष शाळा मास्तरकी केली. नंतर बेळगावला परत आलो. आणि त्यावेळेला काय ते साल किती होतं माहिती आहे का तुम्हाला? 1974 साल, 73-74. माझं लग्न झालं आणि एका वर्षात मला नोकरी मिळाली, बायकोचा पायगुण. तर एका वर्षात नोकरी मिळाली, आणि ती नोकरी माझ्या BA MA लॉ याच्याशी काहीही संबंध नसलेली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची नोकरी. आता 74 साली नोकऱ्याच मिळत नव्हत्या. तो काळ वेगळा होता, खूप वेगळा होता. आताच्या मुलांना किंवा आताच्या लोकांना त्याची कल्पना येणार नाही, पण नोकऱ्या नसायच्या त्यावेळेला. आणि मग मिळेल ती नोकरी मी घेतली. आणि इमाने इतबारे बरं का, ही सायन्सवाल्यांची नोकरी मी आर्ट्सवाल्यांनी 22 वर्ष गेली. अरे मस्त जॉब. जॉब असावा तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा. कराल तेव्हा काम, घ्याल तेव्हा आराम. ही हमारी जिंदगी थी. बस मस्त मजा यायची. त्यातून मी काय काय शिकलो तुम्हाला सांगतो. मी केमिस्ट्री शिकलो, मी मेडिसिन शिकलो, मी फिजिओलॉजी, ॲनाटॉमी, त्याच्यानंतर वेगवेगळे रोग, त्याच्यावरचे इलाज, त्याच्यानंतर कॉमर्स, म्हणजे कॉमर्समधला कुठला तर बिझनेस कसा करायचा, हाऊ टू डेव्हलप द कॉन्टॅक्ट विथ द पीपल, हाऊ टू कम अक्रॉस द पीपल, गेट युअर सेल्फ इंट्रोड्यूस टू देम, मिक्स विथ देम, be at par with different kind of specialties like MS, MD, even BAMS, MBBS, all. And then how to mix chemists, how to talk with them, how to do business over there, over the counter business. तर हे सगळे अनुभव मला भरपूर मिळाले. त्याबरोबर प्रवासही करायला मिळायचा. रोज एक गाव, रोज एक मजा. मिळेल ते खाव आणि मिळेल ते प्या, बस. त्याला काय, वेगवेगळे डॉक्टर बघा, आराम दमून घरी या, मस्तपैकी फॅमिलीला घेऊन फिरायला जा, आणि निवांत कॉल इट ए डे. बॅग भरा, दुसऱ्या दिवसाची तयारी करा. दुसऱ्या दिवशी डिफरंट डॉक्टर्स, डिफरंट टॉक. आणि कंपनी ट्रेनिंग द्यायला होतीच. दॅट्स अबाउट माय जॉब. बट अबाउट माय हॉबीज, त्यावेळेला मला काही हॉबीज जोपासता आल्या नाहीत. कारण काम, त्याच्यानंतर लिखाण, प्लॅनिंग वगैरे भरपूर असायचं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वर्क्स अ लॉट अँड रिलॅक्सेस अ लॉट अँड एन्जॉयज अ लॉट. तर द बेस्ट जॉब इज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जॉब. फ्रेंड सर्कल भरपूर होतं. मला गोवासारखं गाव काम करायला मिळालं. आय वर्क गोवा. मी गोव्याला काम केलं, बेळगाव, त्याच्यानंतर बागलकोट, त्याच्यानंतर सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, हे सगळं काम केलं. असो,
त्याच्याबद्दल फार बोलत नाही. पण मग नंतर रिटायर झालो. मग माझी मिसेस LICची एजन्सी करत होती, तिच्याबरोबर काम केलं. आणि मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा, तारा रा 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 रा, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. अशा रीतीने जिंदगी का साथ निभावत चाललो. नंतर आता मी वेल सेटल्ड आहे, मस्त मजेत. दोन्ही मुलं माझी व्यवस्थित जागी लागलेली आहेत. छान चाललंय दोघांचं. मुलगी आहे. माझा नातू सब लेफ्टनंट झाला आहे नेव्हीत. तो मला खूप तुम्हाला सांगायला आय फील प्राऊड टू टेल यू दॅट माय सन grandson has become sub lieutenant in the Navy. He is he will be a pilot in Navy. जावई ग्रुप कॅप्टन. आणि हे असं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे ऑल आर वेल प्लेस्ड. काय झालं की मला डायबिटीज झाला. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर डायबिटीज. हळूहळू मला डायबिटिक न्यूरोपॅथी झाली. त्या न्यूरोपॅथीत माझे पाय गेले. त्यामुळं सगळ्या मित्रांचे ते पळत होते, मी मात्र चालत होतो. चल अकेला चल अकेला, तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला, चल अकेला चल अकेला, तेरा मेला पीछे छूटा साथी चल अकेला. हजारों मील लंबे रास्ते तुझको बुलाए, यहाँ दुखड़े सहने के वास्ते तुझको बुलाए. ये हजारों मील लंबे रास्ते मुझे बुलाते थे, यहाँ दुखड़े सहने के वास्ते बुलाते थे, लेकिन हमने वो दुखड़ों को सुखड़ों में बदल लिया. माझी जगायची स्टाईल जरा वेगळी आहे. ती म्हणजे दिस मोमेंट इज ट्रू फॉर मी. हा क्षण आता मी जगतोय ना, हा क्षण मी म्हणतो ना, हा गेला श्वास ना मी सोडलेला, तो माझा होता म्हणून मी तो सोडला. आलेला येणारा श्वास माझा नाही, जाणारा श्वास आपला, त्याच्यावर आपला हक्क आहे. त्या क्षणापुरता मी जगतो. उद्या काय होईल माहीत नाही. काल काय झालं चिंता नाही. बस इतिहास झाला, होऊन गेला, खलास. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. और दोस्तों, आज 80 वर्षाचा आहे मी. जिंदगी का साथ चालू है, निभाता चल रहा हूँ, आगे आगे जा रहा हूँ. आणि या अशा वळणावरती मला तुमच्या सगळ्यांचे बेस्ट विशेस पाहिजेत, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाहिजेत. त्या शुभेच्छांच्या जोरावर मला पुढची वाटचाल करायची आहे. मला खात्री आहे तुम्ही नक्कीच मला शुभेच्छा द्याल आणि उपकृत करणार ना.